काय सांगाल आजी, निवडणूक आहे, विकास कामं झाल्यात का इकडे काय? हो हो झाले पहिले करत बापूंच्या पासून करत पेनसाहेब बापू यांनी विकास कामे भरपूर केलेले आहेत, करत आलेले आहेत आतापर्यंत. कुणी विकास केला या भागाचा? संपत बापूंनी पण आमदार असताना केला, साहेब आमदार असताना साहेबांनी पण केला, दोघांनी पण केला. काय होईल या निवडणुकीत? आम्हाला तरी वाटतंय बघा, आमच्या कामाच्या जोरावर किंवा प्रतिनिधित्व करणारा जो मुलगा आहे तो सुशिक्षित आहे, शिकलेला आहे आणि बापूंच्या हाताखाली कामं केलेली बघितलेला मुलगा आहे म्हटल्यावर तो ही जर जिल्हा परिषदला निवडून आला तर चांगल्या पद्धतीनं काम करेल, अनुभव आहे. अशीच व्यक्ती पाहिजे की आता काय चाललंय, राजकारण कसं आहे किंवा पुढं काय करायला पाहिजे याच्यावर अभ्यास करणाराच माणूस पाहिजे. तशा पद्धतीचा आमचा मुलगा आहे, म्हणून त्यालाच निवडून द्यावं असं आम्हाला वाटतं. जे राजकारणाचं धडे शिकलेला मुलगा आहे, त्यानं वडिलांचं काम बघितलेलं आहे, त्या मुलग्याला अगदीच लोकांनी निवडून द्यावं आणि देणारच अशी आमची इच्छा आहे. बापू आणि पेन साहेब आमच्या गावात 2 आमदार, शेका पक्ष आणि काँग्रेस पक्ष असे आमदार होते, पण ह्या दोघांनी गावाचं कधीही वाईट चिंतलं नाही आणि गावात आमच्या कधी भांडणं झाली नाही, तो वैमनस्य झालं नाही, अशा पद्धतीचं कार्य तिने केलं. दोघांनी पण आमचे आमदार चांगले होते. आपले दिवंगत नेते अजित पवारजी हे आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत आणि त्यांनी ह्या पक्षाचं तिकीट किंवा आमची जे क्रांतिसिंह पाटील हे त्यांच्या ह्याच्यात निवडणुकीला उभा राहिलेले आहेत, तर आम्ही इथून पुढेही त्यांचाच पक्ष बळकट करण्याच्या, त्यांच्या माघारी बळकट करण्याचं कार्य आम्ही सगळे मिळून करू.